नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत निवडसर कालवण। निवड म्हणजे मिक्स मच्छी। चला तर पाहूया आपण कसं बनवतो ते। मंडळी, ह्याला आमच्याकडे या फिशला हे सर्व मिक्स मच्छी आहे, ह्याला म्हणतात निवड। बरेच मिक्स येते मच्छी, वेगवेगळे ऑप्शन आहेत बघा। ह्याचा रसा करायचा, रसाला चव फार चांगली येते कारण की मिक्स असल्यामुळे। चला तर बघूया याची रेसिपी। मंडळी, आता आपण ही फिश थोडं साफ करून घेऊया आणि रेसिपी चालू करूया साफ केल्यानंतर। चला तर मग मंडळी बघा, आता बऱ्यापैकी मच्छी आपण साफ केलेली आहे, व्यवस्थित साफ झालेली आहे बघा। ह्याचा आपण करणार आहोत रस्सा। आमच्याकडे याला म्हणतात कालवण। चिंच टाकून आम्ही हा रस्सा बनवणार आहोत। निवडीचं कालवण। निवड म्हणजे मिक्स पूर्ण मिक्स अशी मच्छी। आणि माझी सिस्टर अरुणा। आमच्याकडलं नाव अरुणा आणि इकडलं नाव दिव्यता। दिव्यता म्हणजे दिनेशची दिव्यता। चला तर मग आता मच्छी बहुतेक साफ झालेली आहे। आता आपण याचा रस्सा करायला चालू करूया। आता आपण तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवूया। मंडळी, याच्यामध्ये आपण मीठ टाकले चवीपुरतं, मसाला ॲड केलाय तो पण चवीपुरता, किंवा थोडं तुम्हाला तिखट खाता तेवढं तुम्ही मसाला टाकू शकता। थोडंसं हिंग टाकले आणि वरून आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे। आता याच्यामध्ये आपण चिंचेचं पाणी टाकूया। तुम्ही फिशमध्ये चिंच किंवा कोकमाचा आगळ काही यूज करू शकता, जे तुम्हाला सवय आहे त्याप्रमाणे तुम्ही चिंचेचं पाणी किंवा चिंचेचं आगळ त्यात टाकू शकता। आणि हे बऱ्यापैकी आता मिक्स करून घेऊयात। म्हणजे आता तेल बऱ्यापैकी गरम झालं, त्याच्यामध्ये आपण थोडंसं लसूण टाकूया। लसूण थोडा लाल होईपर्यंत थोडं त्याला आता परतून घेऊयात। परतून घेऊया याला। म्हणजे हे बऱ्यापैकी आपण मिक्स केले, आता टोपात ॲड करूया। त्याच डिशमध्ये थोडंसं पाणी ॲड करून पूर्ण मसाला तो परत त्याच्यामध्ये टाकूया। आता तुम्हाला जेवढे पण रस्सा जास्ती वाढवायचा असेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता, आणि तेवढंच मिठाचं प्रमाण पण त्याचप्रमाणे ठेवा, जेणेकरून तुम्हाला मीठ कमी पडणार नाही। आता याच्यामध्ये आपण पाणी थोडंसं ॲड केलेलं आहे, थोडं मिक्स करूया। अजून थोडंसं पाणी ॲड करूया, कारण की आम्ही रस्सा जो आहे तो फार जास्ती खातो। काही जण रस्सा फार कमी खातात, पण आम्ही याला कालवण म्हणतो, कालवण फार जास्ती खातो। माणसं पण आहेत, तर त्याप्रमाणे थोडंसं ग्रेव्ही जास्त ठेवा। चला तर मग आता ही रेसिपी थोडीशी आपण आता उकळ घेऊन तुम्हाला नंतर परत दाखवतो। मंडळी, आता आपला रस्सा जो आहे कालवण ते बऱ्यापैकी पाहू शकता, फार छान सुगंध येतोय। बऱ्यापैकी बऱ्यापैकी उकळलंय, आणि मच्छी फ्रेश आहे हे कशावरून कळणार, तर हे जे फिश आहे ना बघा, पूर्ण वर आलंय। जे मिक्स निवड जी होती ना ती पूर्ण वर आली, याचा अर्थ ही फ्रेश आहे। आता काही मच्छी जी खाली बसते ती एकदम फ्रेश नसते। आमच्याकडे कसं अलिबागला मच्छी दरवेळेस तुम्हाला फ्रेश मिळणार, प्रश्नच नाही। तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी बनवून बघा। म्हणजे ही जरी सेम मच्छी तुम्हाला जर नाही मिळाली, तुम्ही छोटीशी मांदेली किंवा बोंबील ह्याचे पण तुम्ही सेम पद्धतीने ते घरी बनवू शकता। म्हणजे आता बघा, आपला रस्सा कालवण जे आहे ते झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही आता।
मंडळी आपण आलो तर अलिबागला आणि जे आजचा जे कार्यक्रम केला आहे कालवणाचा त्या माझ्या या बहिणीने केला आहे अरुणा. चला तर मंडळी आजचा ब्लॉग इथेच थांबूया. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ही जर तुमच्या साईडला तुमच्या गावी वगैरे कुठेही मिळत असेल जर तुम्ही ही जर रेसिपी करून बघत असाल तर नक्की आम्हाला कमेंटद्वारे सांगा आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो पण सांगा. नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. चला तर भेटूया पुढल्या ब्लॉगला. बाय.